नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBAच्या पेपर क्रमांक 6 सेमिस्टर 5 साठीचा जो विषय आहे पॉलिटिक्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र, ज्याला मराठीमध्ये आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया असं आपण म्हणतो, त्यातल्या पहिल्या प्रकरणातील समाज सुधारणा चळवळीतील पुढचा भाग म्हणजे मागच्या भागात आपण सत्यशोधक चळवळीचा आढावा घेतला होता. आज आपण ब्राह्मणेतर चळवळीचा भाग पाहणार आहोत. ब्राह्मणेतर चळवळ जी आहे ती 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्राच्या समाज जीवनाला एक वेगळं वळण देणारी चळवळ म्हणून ओळखली जाते. सामाजिक चळवळ म्हणून ब्राह्मणेतर चळवळीचा उल्लेख सगळीकडे केला जातो. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या पार्श्वभूमीवरती ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजली आणि वाढली. ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रात उदयाला येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये चातुर्वर्णीय व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीयांनी स्वतःचं स्थान अबाधित राखण्यासाठी समाजातील कनिष्ठ वर्गाला शिक्षणाच्या हक्कांपासून दूर ठेवलेलं होतं. त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारची शिथिलता आलेली होती. इंग्रजांच्या येण्यामुळं इथलं जे नेतृत्व होतं त्यांना आत्मपरीक्षण सुरू केलं. इंग्रजी शिक्षणामुळे समाजाचं रूप पालटून गेलं. ख्रिश्चन धर्मप्रसार, त्याचं कार्य, छपाईची विद्या, दळणवळणाची साधनं आणि ग्रंथालयाच्या चळवळीमुळे दाबल्या गेलेल्या माणसांमध्ये एक प्रकारचं आत्मबळ निर्माण झालं आणि हे काम पर्यायी संस्कृतीचे जनक मानले गेलेले महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये जनजागृती घडवून पूर्ण केलं एका अर्थानं, असं आपल्याला म्हणता येईल. महात्मा फुल्यांनंतरच्या कालखंडामध्ये सत्यशोधक चळवळ थोडीफार थंडावली, पण पुढे शाहू महाराजांच्या काळात म्हणजे 1911 नंतर सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना राजर्षी शाहू महाराजांनी केली आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये ब्राह्मणेतर चळवळ म्हणून एक जन आंदोलन ज्याला आपण म्हणतो, जन चळवळ म्हणता येईल, अशा पद्धतीची एक चळवळ महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. D.K. बेडेकर आणि भणगे यांनी भारतीय प्रबोधन नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे. तर्कतीर्थांनी त्यामध्ये जो लेख लिहिलेला आहे त्या लेखाच्या सुरुवातीलाच युरोपातल्या मार्टिन ल्युथर आणि कॅल्विन यांनी पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाविरुद्ध केलेल्या चळवळीबरोबर ब्राह्मणेतर चळवळीची तुलना केलेली आहे. त्यांचं असं मत होतं की इंग्रजी राज्यामुळे भारतीय सामाजिक जीवनामध्ये अनेक नव्या चळवळी निर्माण होऊ लागल्या. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळ त्यातली एक होती. तथापि सत्यशोधक चळवळ इतर सामाजिक चळवळींपेक्षा वेगळी होती. महाराष्ट्रातील ब्राह्मणी वृत्तीविरुद्ध सत्यशोधक समाजानं पहिल्यांदा उठाव केला. ब्राह्मणेतर चळवळ देखील ब्राह्मणशाही विरुद्धची चळवळ होती असं तर्कतीर्थांनी नोंदवलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. काही संशोधक जे होते त्यांनी ब्राह्मणेतर चळवळ ही एक जन आंदोलन होतं अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. गेल ऑमवेट
आणि य दी फडके यांच्यासारखे जे संशोधक होते, त्या संशोधकांच्या मते ब्राह्मणेतर चळवळ ही शेतकऱ्यांच्या पायावरती आधारित अशी बहुजन स्वरूपाची चळवळ होती. ही जी चळवळ होती ती शेठजी भटजींच्या विरोधात होती असं काहींचं मत होतं. सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ या दोन्ही चळवळी एकच आहेत असं मानण्याची चूक काही जण करतात. पण ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध संघर्ष आणि दोन्ही चळवळीतील, म्हणजे हा जरी ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्धचा संघर्ष हा दोन्ही चळवळीतला समान दुवा जरी असला तरी सुद्धा सत्यशोधक चळवळीचा संघर्ष कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता. तो संघर्ष विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात होता, ब्राह्मणशाही विरोधात होता. त्यात जातीद्वेषाचा अभाव होता आणि त्यामुळेच प्रागतिक विचारांच्या काही ब्राह्मण व्यक्ती देखील त्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या होत्या. याच्या उलट ब्राह्मणेतर चळवळ मात्र पूर्णतः जातीयवादी पायावरती उभी राहिलेली होती. ब्राह्मण वर्ग हाच बहुजन समाजाच्या प्रगतीच्या मार्गातला खरा अडसर आहे अशी या चळवळीच्या नेत्यांची धारणा झालेली होती. या चळवळीमध्ये ब्राह्मणांना कसलंही स्थान नव्हतं. तिचा संघर्ष प्रामुख्याने ब्राह्मण जाती विरुद्ध होता आणि त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या काळात जातीय प्रचार जो होता तो महाराष्ट्रामध्ये अगदी शिगेला जाऊन पोचलेला आपल्याला साधारणतः दिसतो. सत्यशोधक चळवळ राजकारणापासून अलिप्त होते. तिचं स्वरूप प्रामुख्याने सांगायचं झालं तर सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी चळवळ अशा पद्धतीचं होतं. ब्राह्मणेतर चळवळीचा मात्र राजकारणाशी संबंध आलेला होता. बहुजन समाजाच्या फायद्यासाठी राजकीय सत्तेमध्ये भागीदारी आवश्यक आहे असं ब्राह्मणेतर चळवळीतल्या नेत्यांचं मत होतं. त्या दृष्टीनं बहुजन समाजामध्ये राजकीय संघटन घडवून आणणं हे ब्राह्मणेतर चळवळीनं आपलं पहिलं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. सत्यशोधक चळवळीला काही तात्विक अधिष्ठान होतं. एकेश्वरवाद, मूर्तीपूजेला विरोध, पुरोहितशाहीला विरोध आणि मानवातील समानता ही सत्यशोधक चळवळीची मुख्य तत्व होती. ब्राह्मणेतर चळवळीला मात्र असं कोणत्याही पद्धतीचं तात्विक अधिष्ठान नव्हतं. ब्राह्मण विरोध हाच या म्हणजे चळवळीचा मुख्य मुद्दा होता आणि या एकाच मुद्द्याभोवती ही चळवळ सातत्याने फिरत राहिली. ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध हा दोन्ही चळवळींचा समान उद्देश असल्यानं सत्यशोधक चळवळीतल्या बऱ्याच जणांनी पुढे ब्राह्मणेतर चळवळीशी आपलं नातं जोडलेलं आपल्याला दिसतं. यदी फडके मगाशी मी जे म्हणत होतो त्यांनी या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, 20व्या शतकातला महाराष्ट्र हे त्याचे जे काही प्रसिद्ध खंड आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात की सगळेच सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीमध्ये सामील झाले तरी ब्राह्मणेतर चळवळीत सामील झालेले सगळेजण सत्यशोधक विचारसरणीचे नव्हते. ब्राह्मणेतर चळवळीचं स्फूर्तिस्थान असलेले छत्रपती शाहू सत्यशोधक समाजाला सहाय्य करीत असले तरी त्यांनी सत्यशोधक विचारसरणी त्यांना मुळीच मान्य नव्हती. भटशाहीचा निपात करणं हे समान उद्दिष्ट असल्यानं सत्यशोधक किंवा शाहू छत्रपतींसारखे आर्य समाजाकडे झुकलेले तसंच ब्राह्मणांऐवजी क्षत्रियांचं वर्चस्व प्रस्थापित करू पाहणारे अशा विविध प्रवृत्तीच्या लोकांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आणि पुढे ब्राह्मणेतर पक्षांमध्ये गर्दी केलेली होती असं यदी फडके यांनी नमूद केलेलं आहे. एकंदरीत ह्या सगळ्या प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये
आपल्याला असं म्हणता येईल की मग ब्राह्मणेतर चळवळीची मुख्य उद्दिष्ट नेमकी कोणत्या पद्धतीची होती? एक म्हणजे समाजातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करणं, हे ब्राह्मणेतर चळवळीचं प्रमुख उद्दिष्ट होतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग त्याला अनुलक्षून काही इतर उद्दिष्ट आपल्याला सांगता येतात. ते म्हणजे कनिष्ठ जातीच्या लोकांना सन्मानाचं स्थान मिळवून देणं, त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणं आणि ते हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं. तिसरं म्हणजे बहुजन समाजाचं राजकीय संघटन घडवून आणणं आणि त्यांना सत्तेमध्ये भागीदारी मिळवून देणं. ब्राह्मणेतरांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राधान्य मिळावं आणि त्यासाठी राजकीय सत्ता प्राप्त करणं, हा सुद्धा ब्राह्मणेतर चळवळीचा एक मुख्य मुद्दा किंवा मुख्य उद्देश होता असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ब्राह्मणेतर चळवळ का उदयाला आली आणि त्याची नेमकी काय कारण मीमांसा करता येऊ शकते किंवा काय कारणं आहेत ते पाहणं उत्सुकतेचं ठरू शकतं. त्यातलं पहिलं कारण म्हणजे समाज जीवनावरचं ब्राह्मणांचं वर्चस्व. जाती व्यवस्था हे भारतीय समाज व्यवस्थेचं एक परंपरागत असं मुख्य वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जन्माधिष्ठित असलेल्या या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या जातींची एक सामाजिक उतरंड तयार झाली होती आणि त्यामध्ये ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान होतं. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे विशेषाधिकार प्राप्त झालेले होते आणि त्या विशेषाधिकाराच्या जोरावरती ब्राह्मणांनी धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रामध्ये आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित केलेलं होतं आणि त्याच्या जोरावरती ब्राह्मण लोक हे बहुजन समाजाचं शोषण चालवत होते किंवा शोषण करत होते. त्याच्यावरती आपली धार्मिक आणि मानसिक गुलामगिरी त्यांनी लादलेली होती आणि त्यामुळे बहुजन समाजातल्या लोकांच्या मनामध्ये ब्राह्मण विरोधी भावना जी होती ती वाढीला लागली आणि त्या भावनेतूनच ब्राह्मणेतर चळवळीचा उदय झाला असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं कारण ब्राह्मणेतर चळवळीच्या उदयात मागे आपल्याला जे सांगता येतं ते म्हणजे ब्राह्मणांमधला वर्णश्रेष्ठत्वाचा जो अहंकार होता तो या सगळ्याच्या मागे होता असं आपल्याला म्हणता येईल. जे समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला लाभलेलं जे श्रेष्ठत्व होतं हे आपल्या अंगभूत गुणांचं फळ आहे आणि त्या गुणांमुळेच ब्राह्मण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत अशा पद्धतीची भावना ब्राह्मण वर्गामध्ये होती. म्हणजे ब्राह्मणांची उत्पत्ती ही ईश्वराच्या मुखातून झालेली आहे आणि त्यामुळे ते श्रेष्ठ आहेत. परमेश्वरानं गुणधर्मांच्या आधारानं चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केलेली असून त्याच्यामध्ये ब्राह्मणांना श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे आणि अशा प्रकारचं श्रेष्ठत्वाचं तत्वज्ञान ब्राह्मणांनी तयार केलं होतं. धर्मग्रंथ, पुराण, शास्त्र याच्यामध्ये ते घुसळलेलं होतं आणि त्या तत्वज्ञानाच्या आधारानं ब्राह्मणांनी बहुजन समाजावरती अन्याय आणि अत्याचार झालेले होते. किती झाला ब्राह्मण भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ अशी एक आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण म्हणजेच एका अर्थानं ब्राह्मणांचा वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार आहे हे लक्षात घ्या. आणि हा जो वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार जो होता तोच समाज सुधारणा आणि धर्म सुधारणांच्या आड येत होता. ब्राह्मणांनी काळानुसार बदललं पाहिजे असं म्हणणारे जे समाज सुधारक होते त्या समाज सुधारकांना सुद्धा या सनातनी ब्राह्मण वर्गानं खूप त्रास दिलेला. इतर जातींच्या लोकांची वागण्याची त्यांची रीत जी होती ती कमालाची, उद्धटपणाची होती आणि त्यांच्या या अहंकारी वृत्तीचा इतर जातीच्या लोकांना संताप येणं हे स्वाभाविक होतं. ब्राह्मणेतर चळवळ ब्राह्मणांच्या या
अहंकारी वृत्तीचीच एक प्रकारची प्रतिक्रिया होती असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं कारण ब्राह्मणेतर चळवळीच्या उदयाचं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे ब्राह्मणेतर जातींची उपेक्षा आणि त्यांच्यामध्ये झालेली जी जागृती होती इतर जातींमध्ये, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये फोफावली असं म्हणता येईल. म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेनं ब्राह्मणेतर म्हणजे एकंदर समाज व्यवस्था जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये ब्राह्मणेतर त्यांची जी संख्या आहे ती बहुसंख्या आहे, पण समाजामध्ये त्यांना कोणत्याच प्रकारचं स्थान नव्हतं. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ब्राह्मण वर्गानं वर्चस्व प्रस्थापित केलं असल्यामुळं बहुजन समाज हजारो वर्ष त्यापासून उपेक्षित राहिला. पेशवाईच्या काळात तर राज्यकर्तेच ब्राह्मण होते आणि त्यामुळे बहुजन समाज अन्याय, विषमता आणि शोषण यांचा बळी ठरलेला होता. त्यामुळे कालांतराने या समाजामध्ये प्रतिकाराची भावना मूळ धरायला लागली आणि ब्रिटिश सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झाल्यानंतर झालेला जो शिक्षणाचा प्रसार आणि वैचारिक जागृती होती त्यामुळे हा प्रतिकार मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागला आणि यातूनच महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून ब्राह्मण्याविरुद्ध लढा दिला. कनिष्ठ जातींना त्यांच्या वास्तव स्थितीची आणि त्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजानं आपले न्याय्य हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी जी होती ती तयारी सुरू केली आणि यातूनच 20व्या शतकामध्ये ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. ब्राह्मणेतर चळवळ सुरू होण्यामध्ये कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे वेदोक्त प्रकरणाचा. 19व्या शतकाच्या अखेरीस कोल्हापूर संस्थानामध्ये उद्भवलेलं जे वेदोक्त प्रकरण होतं त्यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण समाज जीवन जे होतं ते ढवळून निघालं. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज हे क्षत्रिय नाहीत तर ते शूद्र आहेत, म्हणून त्यांना वैदिक मंत्रविधीचा अधिकार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळच्या पुरोहित वर्गाने घेतली आणि त्यांच्या या भूमिकेला काही सनातनी आणि कर्मठ ब्राह्मणांनी त्या कालखंडामध्ये साथ दिली. त्यामुळं शाहू महाराजांविषयी नितांत अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजामध्ये संतापाची एक लाट उसळली. या प्रकरणात शाहू महाराजांनी पुरोहित आणि शास्त्री पंडितांची जी वतनं होती ती रद्द केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक मान्यवर पुढाऱ्यांनी शाहू महाराजांवरती आगपाखड सुरू केली. वेदोक्त प्रकरणाचा सगळा दोष जो आहे तो शाहू महाराजांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यामुळे तर बहुजन समाजाच्या संतापामध्ये आणखीन भर पडली. यातून मग ब्राह्मणेतर वादाला खतपाणी मिळालं. ब्राह्मणांचा धार्मिक अहंकार मोडून काढण्याची भाषा ब्राह्मणेतर नेते करायला लागले आणि खुद्द शाहूंनी सुद्धा ती केली. नंतरच्या कालखंडामध्ये ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वेदोक्त प्रकरण हे ब्राह्मणेतर चळवळीच्या उदयाचं एक मुख्य कारण होतं असं आपल्याला म्हणता येईल. 5वं कारण आपल्याला असं सांगता येतं तर म्हणजे सुधारणांना सनातनी ब्राह्मण वर्गाचा असलेला विरोध. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला बळ मिळालेलं होतं. म्हणजे महात्मा फुल्यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इथल्या बहुजन समाजाला संघटित करून समाज सुधारणेच्या कार्याला चालना देण्याचा प्रयत्न केला. समाज सुधारणेच्या संदर्भातला त्यांचा दृष्टिकोन जो होता तो पूर्णतः मानवतावादी, बुद्धिवादी आणि पुरोगामी अशा स्वरूपाचा. पण इथल्या ब्राह्मण वर्गानं त्यांच्या कार्यामध्ये अनेक अडथळे आणले. शाहू महाराजांनाही तोच अनुभव आला. बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी या सुधारकांनाही सनातन्यांच्या रोषाला त्या कालखंडामध्ये बळी पडावं लागलं होतं. सनातनी प्रवृत्तीच्या ब्राह्मणांनी सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून अतिशय अश्लील आणि घाणेरड्या भाषेमध्ये सुधारकांवरती त्या कालखंडामध्ये टीका केलेली होती.
सनातनांचं जे हे वर्तन होतं त्या वर्तनामुळे ब्राह्मण वर्ग आपले हक्क आणि सवलती यांचा सहजासहजी त्याग करण्यास तयार होणार नाही. तसंच तो सामाजिक परिवर्तनाला कदापिही अनुकूल होणार नाही असा ब्राह्मणेतर नेत्यांचा पक्का समज झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये संघर्षाच्या मार्गाचा अवलंब केल्याखेरीज येथील समाज व्यवस्थेला आपण न्याय आणि प्रतिष्ठा मिळवता येणार नाही किंवा मिळवू शकणार नाही या निष्कर्षातच ब्राह्मणेतर समाज येऊन पोहोचला. आणि त्यातून ब्राह्मण विरोधी वातावरण तयार झालं आणि ब्राह्मणेतर चळवळ आकाराला आली असं आपल्याला म्हणता येईल. आणि मगाशी मी जे म्हणत होतो की वेदोक्त प्रकरण हा या सगळ्या चळवळीच्या उदयाचा मुख्य मुद्दा राहिला, तसंच छत्रपती शाहू महाराजांचं या चळवळीला जे नेतृत्व मिळालं खंबीर आणि समर्थ अशा पद्धतीचं, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली. छत्रपती शाहू महाराजांना ब्राह्मणांच्या अहंकारी वृत्तीचा आणि त्यांच्यातल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेचा अनेक वेळा प्रत्यक्ष अनुभव आलेला होता. महाराजांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हाती घेतलेल्या कार्याला सुद्धा सनातनी ब्राह्मणांचा विरोध होता. तेव्हा समाज परिवर्तनाच्या कार्याला ब्राह्मणांचा होणारा जो विरोध होता तो मोडून काढण्यासाठी शाहू महाराजांनी बहुजन समाजाचं संघटन करून कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची केलेली स्थापना, संघटनेसाठी तरुणांना त्यांनी दिलेलं उत्तेजन, वृत्तपत्र सुरू करण्यासाठी तरुणांना दिलेली प्रेरणा आणि आर्थिक मदत, यामुळे तरुण कार्यकर्त्यांना एक प्रकारचं मोठं बळ प्राप्त झालं. आणि त्यामुळे ब्राह्मणेतरांमध्ये आत्मप्रतिष्ठेसाठी आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची एक जबरदस्त अशी ईर्षा निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये विस्तारली किंवा फोफावली असं आपल्याला म्हणता येईल. आता ब्राह्मणेतर चळवळ तिची नेमकी वाटचाल कशा पद्धतीने झाली हा एक महत्वाचा भाग आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आहे. सत्यशोधक चळवळीतून ब्राह्मणेतर चळवळीचा उदय झाला हे जरी खरं असलं तरी ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात नेमकी केव्हापासून झाली हे काही निश्चितपणे सांगता येत नाही. सत्यशोधक चळवळीचा तिसरा टप्पा ऐन भरत असताना ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध या एका कारणासाठी बहुजन समाजाचे अनेक कार्यकर्ते त्या चळवळीकडे आकर्षित झाले. या कार्यकर्त्यांना सत्यशोधक समाजाची सगळीच तत्व पचनी पडणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा ब्राह्मण विरोध या एकाच मुद्द्यावर चळवळ चालवणं त्यांना अधिक श्रेयस्कर वाटायला लागलं. आणि त्यातून सत्यशोधक चळवळीशी नातं सांगणारी पण त्या चळवळीपेक्षा वेगळी असणारी ब्राह्मणेतर चळवळ उदयाला आली असं आपल्याला म्हणता येईल. ब्राह्मणेतर चळवळीच्या पायाभरणीचं श्रेय अनेकांना जरी दिलं जात असलं तरी तिचा पाया घालण्याचं आणि तिला वाढवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हेच तिचे खरे प्रणेते होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीची महाराष्ट्रातली परिस्थिती विचारात घेता उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाला विरोध करून त्यांना आव्हान देणं सोपी गोष्ट नव्हती. अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यापासून ते त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यापर्यंत या चळवळीची जबाबदारी छत्रपती शाहूंनी उचलली. या चळवळीचे ते प्रेरक होते, मार्गदर्शक होते, तसेच ते संयोजक सुद्धा होते. त्यामुळे केवळ कोल्हापुरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून बहुजन समाजातील शेकडो कार्यकर्ते या चळवळीकडे आकर्षित झाले. भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, केशवराव ठाकरे, सीताराम केशव बोले, मुकुंदराव पाटील, श्रीपतीराव शिंदे, केशवराव जेधे,
दिनकरराव जवळकर असे अनेक कार्यकर्ते ब्राह्मणेतर चळवळीत मोठ्या जोमानं आणि उत्साहानं काम करायला लागले आणि ब्राह्मणेतर चळवळीचा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विस्तार घडून आला असं आपल्याला दिसून येतं. ब्राह्मणेतर चळवळीचं नेमकं काम कशा पद्धतीने चाललं? ब्राह्मणेतर चळवळीला गती प्राप्त झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये ब्राह्मणेतरांच्या वेगवेगळ्या संघटना उभारण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या. 1916 मध्ये अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, मुकुंदराव पाटील यासारख्यांच्या पुढाकारानं डेक्कन रयत समाज नावाची संस्था स्थापन करण्यात आली आणि या संघटनेनं ब्राह्मणेतरांना राजकीय हक्कांची जाणीव करून देण्यामध्ये एक महत्वाची भूमिका त्या कालखंडामध्ये बजावली. डिसेंबर 1917 मध्ये पुण्यात ब्राह्मणेतर नेत्यांनी मराठा लीग नावाची एक संघटना स्थापन केली. मराठा लीगनं मराठा जातीप्रमाणेच इतर मागासलेल्या जातींच्या हितसंबंधांकडेही लक्ष दिलेलं होतं. तिनं मराठ्यांसाठी तसंच इतर ब्राह्मणेतर जातींसाठी प्रांतिक कायदेमंडळामध्ये राखीव जागा ठेवण्याची मागणी सरकारकडे केली आणि त्या मागणीचा सतत पाठपुरावा केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये फार मोठी अशी खळबळ त्या कालखंडामध्ये माजली. या कालखंडात म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातली बहुतेक सर्व मराठी वृत्तपत्र ब्राह्मणांच्या मालकीची होती. त्यांचे संपादकही ब्राह्मणच होते. या वृत्तपत्रांनी सामाजिक प्रश्नांविषयी बाळगलेला संकुचित दृष्टिकोन, सत्यशोधक चळवळीला बदनाम करण्याचा केलेला प्रयत्न आणि शाहू महाराजांच्या कल्याणकारी कार्याला त्यांच्याकडून झालेला विरोध यामुळे ब्राह्मणेतरांची बाजू मांडण्यासाठी आणि ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचार करण्यासाठी आपली स्वतःची वृत्तपत्र असावीत असं ब्राह्मणेतर नेत्यांना वाटू लागलं आणि त्याला शाहू महाराजांनी प्रेरणा तर दिलीच, पण आर्थिक मदत सुद्धा दिली. सगळ्यात प्रथम मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्र नावाचं साप्ताहिक सुरू केलं, पण थोड्या दिवसात ते बंद पडलं. मग पुढे बाबूराव यादवांनी शाहू महाराजांकडून अपेक्षित असलेलं आर्थिक मदत जी होती ती मिळवली आणि दीनमित्र जे होतं ते रडत खडत चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांनी दिलेल्या उत्तेजनामुळेच बळवंत कृष्णाजी पिसाळ यांनी गरिबांचा कैवारी आणि भगवा झेंडा ही 2 वृत्तपत्र काढली. तर सखाराम पांडुरंग सावंत यांनी तरुण मराठा आणि छत्रपती ही 2 वृत्तपत्र 1920 मध्ये सुरू केली. तरुण मराठाचे संपादक दिनकरराव जवळकर होते. अण्णासाहेब लठ्ठे यांनी प्रगती आणि जीनविजय हे जैनांचं मासिक सुरू केलं. तसंच अण्णासाहेब लठ्ठे यांनी वालचंद कोठारींच्या मदतीनं पुण्यात 1918 मध्ये डेक्कन रयत नावाचं इंग्रजी पत्र सुरू केलं आणि ब्राह्मणेतरांची बाजू सरकारसमोर आणि इंग्रजी जाणणाऱ्या ब्राह्मणांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. केसरीला उत्तर देण्यासाठी पुण्यात वालचंद कोठारी यांनीच 19 जुलै 1917 रोजी जागरूक मराठा हे वृत्तपत्र सुरू केलं. पुण्यातच श्रीपतीराव शिंदे यांनी मित्रांकडून पैसे उसने घेऊन विजयी मराठा हे वृत्तपत्र 1 डिसेंबर 1919 मध्ये सुरू केलं आणि त्यासाठी त्यांनी पोलीस खात्यातील आपल्या 12 वर्षाच्या सरकारी नोकरीचा सुद्धा राजीनामा दिला. म्हणजे किती एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन ही लोक काम करत होती त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी बहुजन समाजाला राजकीय दृष्ट्या जागरूक बनवण्याचा विशेष प्रयत्न केला. ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाच्या अहंकारावरती कोरडे ओढले. ब्राह्मणेतरांच्या मध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा
त्यांच्यातले दोष नाहीसे व्हावेत म्हणून लेखन केलं. अस्पृश्यांच्या प्रश्नावरती लेखन करून अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न केले. समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती यावरही ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी लेखन केलं. ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी केलेल्या या कामगिरीमुळे बहुजन समाजातील सामान्य लोकांपर्यंत आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत ब्राह्मणेतर चळवळीचं लोण पोहोचण्यास मदत झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. एकंदर ब्राह्मणेतर चळवळीतल्या या वृत्तपत्रांची नावं जरी बघितली तरी आपल्याला त्याचे उद्देश जे आहेत त्यांच्या स्थापनेमागचे ते लक्षात येऊ शकतात. म्हणजे कशा पद्धतीने ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचार आणि प्रसार या वृत्तपत्रांच्या माध्यमातून झाला हे आपल्याला सहज लक्षात येईल. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये पुढे या चळवळीत जान आली ती टिळक पक्षीयांबरोबर जे संघर्ष झाले त्या संघर्षामुळे. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते आणि टिळकांच्या नेतृत्वावरती विश्वास असणारे त्यांचे अनुयायी यांचा सामान्यतः टिळक पक्ष असा उल्लेख बऱ्याच वेळेला केला जातो. 1895 पासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिळक पक्षाचा दबदबा होता. टिळक पक्षामध्ये ब्राह्मणांचा विशेषतः जास्त भरणा होता. टिळकांविषयी लोकांमध्ये आदराची भावना होती, पण त्यांनी शाहू महाराजांना सातत्यानं केलेला विरोध आणि काही वेळा पक्षपाती वाटावी इतकी ब्राह्मणांची उपसलेली तळी किंवा तरफदारी ज्याला आपण म्हणू, यामुळे बहुजन समाजामध्ये त्यांच्याविषयी काही प्रमाणामध्ये नाराजीची भावना होती. ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात झाल्यानंतर ब्राह्मणेतर समाज आणि टिळक पक्ष यांच्यामध्ये या ना त्या कारणांवरनं खटके उडत गेले आणि वारंवार संघर्ष झाले. त्यातल्या काही मोजक्या घटनांच्या बाबतीमध्ये आज आपण थोडासा आढावा घेऊ, म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचे काम नेमकं कशा पद्धतीनं चाललं होतं ते आपल्या लक्षात येईल. तर पहिला भाग जो आहे तो पटेल बिलाच्या संदर्भातला आहे. 5 सप्टेंबर 1918 रोजी विठ्ठलभाई पटेल यांनी मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये आंतरजातीय विवाह शास्त्रसंमत नसले तरी ते कायदेशीर मानले जावेत अशा आशयाचं एक विधेयक किंवा ज्याला बिल म्हणतो आपण, ते बिल मांडलं आणि त्या बिलाला लोकमान्य टिळकांनी 17 सप्टेंबर 1918 केसरीमध्ये अग्रलेख लिहून विरोध केला. टिळक इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या अनुयायांनी पुण्यात जंगी सभा भरवून पटेल बिलाला विरोध केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ब्राह्मणेतरांनी सुद्धा त्याच ठिकाणी सभा घेतली आणि त्याचा परिणाम काय झाला तर टिळक पक्षाच्या लोकांनी ती सभा उघडून आज राजकारणामध्ये आपल्याला चित्र दिसते. आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे काही यापेक्षा वेगळं आहे अशातला भाग नाही. आणखीन एक 2-4 घटना सांगितल्या की तुमच्या इथे लक्षात येईल की त्यावेळेचं राजकारण आणि आताचं राजकारण याच्यामध्ये फार फरक आहे असं आपल्याला दिसणार नाही. 1919 साली दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजे टिळकांच्या मानपत्राचा प्रश्न होता. 1919 साली टिळक इंग्लंडहून चिरोलचा खटला संपून परत आले आणि टिळक भक्तांनी त्याचा 7 डिसेंबर 1919 मध्ये पुण्यात सत्कार ठेवला. पण या समारंभाला ब्राह्मणेतर नेत्यांनी विरोध केला तरीही सत्काराचा कार्यक्रम पार पडला आणि त्या सभेमध्ये हरी पिराजी धायगुडे या नावाच्या तरुणानं आपली नाराजी उघडपणे सभेमध्ये व्यक्त केली. पुढे पुणे महानगरपालिकेमध्ये मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत देण्यासंबंधीचा विषय बरेच दिवस पडून होता. या शिक्षणासाठी खूप खर्च अपेक्षित होता. त्यामुळे सामोपचारानं हा प्रश्न सोडवण्यासाठी असा तोडगा काढण्यात आला
की प्रथम मुलांना शिक्षण मोफत द्यावं आणि नंतर मुलींच्या शिक्षणाचा विचार करावा. पण ब्राह्मणेतर नेत्यांनी त्या गोष्टीला विरोध केला. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी स्त्री शिक्षणाची बाजू उचलून धरली आणि स्त्रियांचा मोर्चा काढला. रमाबाई आढळ यांनी सुद्धा नगरपालिकेवरती त्या कालखंडामध्ये मोर्चा दिला आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी किर्लोस्कर नाट्य सभागृहामध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला टिळक हजर राहिले. महर्षी शिंदेंनी टिळकांना सभेत बोलू नका अशा पद्धतीचा आग्रह धरलेला होता. तरीही टिळक बोलायला उभे राहिले आणि त्याबरोबर ब्राह्मणेतर तरुणांनी टिळकांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. टिळकांवरती नासकी अंडी आणि भजी फेकली. त्यामुळे भाषण अर्धवट टाकून टिळकांना घरी परतावं लागलं. 1918 साली पटेल बिलाला ब्राह्मणेतर म्हणजे पटेल बिलाच्या वेळेला ब्राह्मणेतर समर्थकांनी ब्राह्मणेतरांची जी सभा होती ती सभा टिळक पक्षांनी उधळलेली होती. त्याचा वचपा एका अर्थानं टिळकांना म्हणजे भाषण अर्धवट सोडायला लावून ब्राह्मणेतरांनी काढला असं त्या कालखंडात बोललं जात होतं. म्हणजे आजच्या राजकारणाला साजेसं अशा पद्धतीचं एक राजकारण त्या कालखंडामध्ये सुद्धा चालत होतं असं आपल्याला एका अर्थानं म्हणता येईल. ब्राह्मणेतर चळवळीतली एक महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ब्राह्मणेतर पक्षाची झालेली स्थापना. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीला राजकीय दृष्ट्या संघटित बनवण्यासाठी ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. 1920 मध्ये मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाच्या निवडणुका ज्या झाल्या त्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी भाग घेतलेला होता. पण निवडणुकीच्या काळातील अनुभवावरून संसदीय राजकारणामध्ये भक्कम राजकीय संघटन हवं असं या नेत्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे अशा प्रकारची राजकीय संघटना उभी करण्यासाठी ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी 12 डिसेंबर 1920 रोजी पुण्यामध्ये ब्राह्मणेतर पक्ष या नावानं राजकीय पक्ष स्थापन केला. ब्राह्मणेतर पक्षाच्या स्थापनेनंतर ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन सक्रिय झाली असं म्हटलं जातं. आता याच्या नंतरच्या कालखंडामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचं नेमकं कसं काम चाललं, कारण राजर्षी शाहू नंतरची ब्राह्मणेतर चळवळ नेमकी कशा पद्धतीची होती. राजर्षी शाहू महाराज यांचं 1922 मध्ये निधन झालं. 1920 ला लोकमान्य टिळक सुद्धा गेलेले होते. म्हणजे दोन मोठे नेते की या चळवळीला ज्यांच्यामुळे एका अर्थानं उभारी मिळाली हे राजकीय पटलावरून नाहीसे झाले. ते अस्तंगत झाले. नाहीसे झाले म्हणण्यापेक्षा आपण अस्तंगत झाले असं म्हणूया. आणि त्यांच्या निधनामुळं ब्राह्मणेतर चळवळीला एक फार मोठा धक्का बसला राजर्षींच्या निधनामुळे. पण या धक्क्यातून ब्राह्मणेतर नेते हळूहळू सावरले आणि शाहू महाराजांनी घालून दिलेल्या तत्वानुसार ब्राह्मणेतर चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्याच्यामध्ये जेधे जवळकरांचं योगदान जे आहे ते सगळ्यात मोठं आहे असं आपल्याला म्हणता येईल. राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर ब्राह्मणेतर चळवळीचा केंद्रबिंदू कोल्हापूरकडून पुण्याकडे सरकला. पुणे शहर हा सनातन्यांचा बालेकिल्ला मानला जात होता. लोकमान्य टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी या बालेकिल्ल्यातूनच ब्राह्मणेतर चळवळीवर एकामागून एक हल्ले चढवलेले होते. आता सनातन्यांच्या बालेकिल्ल्यावरच हल्लाबोल करण्याचा चंग ब्राह्मणेतर नेत्यांनी बांधला आणि त्याकरता त्यांनी पुणे शहराला आपल्या चळवळीचं मुख्य केंद्र बनवलं. या काळात केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या ब्राह्मणेतर यांनी या दोघांनी ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व केलं. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या जोडीनं ब्राह्मणेतर चळवळीमध्ये एक नवीन असा रंग भरला. प्रतिपक्षाला जशास तसं उत्तर देण्याच्या त्यांच्या नीतीमुळं ब्राह्मणेतर चळवळीचा पुण्यात एक वेगळा दरारा उत्पन्न झाला आणि
ही म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ जी होती ती झेले जवळकर या जोडीला एक वलय प्राप्त करून देणारी ठरली. झेले जवळकरांमुळे अनेक तरुण ब्राह्मणेतर चळवळीकडे आकर्षित झाले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केशवराव झेले आणि दिनकरराव जवळकर यांच्यामुळं खरं तर ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पोहोचली असं आपल्याला म्हणता येईल. झेले जवळकर जोडी जमल्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीचं काम मोठ्या नेटानं पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या. पुण्यातील गणेशोत्सवात लोकांच्या करमणुकीसाठी त्या कालखंडामध्ये मेळ्यांचं आयोजन केलं जायचं. या मेळेवाल्यांपैकी बरेच जण टिळक पक्षीय किंवा सनातनी विचारांचे असायचे. त्यामुळे मेळ्यांमध्ये जी पदं म्हटली जायची त्यातून नेमस्त, सुधारक किंवा कनिष्ठ जाती यांच्याबद्दल टीका केली जात असे. आणि एवढंच नाही तर अतिशय घाणेरड्या आणि अश्लील भाषेत त्यांची निंदा नारस्ती केली जात होती. पुण्यातल्या सनातन्यांच्या प्रचाराला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याकरता केशवराव झेले आणि दिनकरराव जवळकर यांनी आपला छत्रपती मेळा सुरू केला आणि या मेळ्यामध्ये गायल्या जाणाऱ्या 16 पदांचा एक संग्रहही त्यांनी प्रसिद्ध केला त्या कालखंडामध्ये. 1922च्या गणेशोत्सवात छत्रपती मेळ्यानं धमाल उडवून दिली. त्या मेळ्यामध्ये गायल्या जाणाऱ्या पदांमध्ये ब्राह्मणांवरती टीका करण्यात येत असे, तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा गांधी यांची स्तुती करण्यात येते. काही पदांमध्ये समर्थ रामदास, नाना फडणीस, राघोबा दादा इत्यादी ब्राह्मण जे होते त्यांची भणंग, गांजेकस, दीड शहाणा अशा प्रकारच्या शब्दांनी संभावना त्या कालखंडामध्ये केली जाते. थोडक्यात काय तर मेळ्यांमधल्या पदांच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूंनी ताळतंत्र सोडलेलं होतं आणि त्यामुळे 1922 नंतरच्या कालखंडामध्ये पुण्यातलं सामाजिक वातावरण गडू बनलं आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये मारामारी होईपर्यंत काही प्रसंग किंवा काही प्रकरणं जी होती ती ताणली गेली. ब्राह्मणेतर चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळं पुण्यातल्या उच्चवर्णीयांमध्ये चिंतेचं वातावरण होतं आणि त्यातच 1925 मध्ये महात्मा फुले यांचा पुणे शहरात नगरपालिकेच्या वतीनं पुतळा उभारण्यावरून वाद सुरू झाला. केशवराव झेले यांनी महात्मा फुले यांचा सार्वजनिक पुतळा उभारण्यासंबंधीचा ठराव सभागृहामध्ये मांडला. त्याला सगळ्या ब्राह्मण नगरसेवकांनी विरोध केला. त्यांना टिळक पक्षातील ब्राह्मणेतरांनी सुद्धा साथ दिली. त्यामुळे केशवराव झेल्यांचा जो ठराव होता तो ठराव महापालिकेमध्ये फेटाळला गेला. भालाकार भोपटकरांनी सुद्धा त्या कालखंडामध्ये असा सवाल उपस्थित केला होता की ज्योतिराव फुल्यांनी पुण्यातल्या नागरिकांची अशी कोणती सेवा केली आहे की त्यामुळे त्यांचं पुण्यात स्मारक करावं. टिळकांच्या या विरोधामुळं टिळकांच्या म्हणण्यापेक्षा टिळक पक्षीयांचा या जो काही विरोध होता त्या विरोधामुळं बहुजन समाजामध्ये एक प्रकारची संतापाची लाट उसळली आणि दोन्ही बाजूंनी प्रचाराची धुळवड जी होती ती त्या कालखंडामध्ये मस्तपैकी खेळली गेली. असंच एक प्रकरण एका पुस्तकाच्या निमित्तानं झालं. त्याचं नाव होतं देशाचं दुश्मन. 1925 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचं एक पुस्तक लिहिलं. केशवराव झेल्यांनी ते प्रकाशित केलं. त्याची प्रस्तावना केशवराव बगाडे यांनी लिहिलेली होती. त्या पुस्तकाचा आशय विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक हे देशाचे शत्रू आहेत अशा पद्धतीचा होता आणि त्या पुस्तकातून ब्राह्मणांना उद्देशून ब्रह्मलोक